राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून आता शिवसेना भाजपमध्ये जुंपलेली आहे। शिवसेनेची राष्ट्रवादी भूमिका जर आवडली नाही तर भाजपनं खुशाल सत्तेतून बाहेर पडावं असा सल्ला शिवसेनेनं दिलाय। तर शिवसेनेच्या या टीकेलाही भाजपनं जोरदार उत्तर दिलेलं आहे। नुसते लेख लिहिणं आणि बाईट देणं म्हणजे राष्ट्रभक्ती नाही असा टोलाही भाजपनं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना लगावलाय। दाऊदचा व्याही जावेद मियादादला मातोश्रीवर बोलावताना राष्ट्रवाद कुठे गेला होता असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय। शिवाय संजय दत्तला मोकळं सोडा असं बोलणाऱ्या शिवसेनेची राष्ट्रभक्ती कुठे गेली होती असाही सवाल भाजपनं उपस्थित केलाय। शिवसेना हा प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे। आमची प्रखर राष्ट्रवादी भूमिका कोणाला टोचत असेल, तिकडे काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद शहीदचा देशद्रोह कोणाला टोचत नाही, तिकडे अतिरेक्यांशी चाललेल्या मिठ्या मारण्याचं कामं काश्मीरमध्ये कोणाला टोचत नाही। मग शिवसेनेचा कसुरीचा विरोध, पाकिस्तान विरोध कोणाला टोचण्याचं कारण नाही। प्रत्येक वेळेला सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्न आम्हाला काय विचारता? जर आमचा राष्ट्रीय बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। एक गोष्ट मी भाजपच्या वतीने स्पष्ट करतो की राष्ट्रभक्ती या विषयावरती आम्हाला कुणीही काही सांगण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे नुसतं लेख लिहिणं आणि बाईट देणं याच्यामधून राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन होत नाही। कुख्यात गुंड दाऊदचे व्याही जावेद मियादाद याला आपल्या घरी भोजनाला निमंत्रण देताना पाक विरोधी राष्ट्रभक्ती यांची कुठे गेली होती? दुसरा प्रश्न असा आहे जो जनतेच्या मनात स्पष्ट आहे की पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या ताज हॉटेलमधील कार्यक्रमात संगीतोत्सव साजरा करताना पाकिस्तान विरोधी राष्ट्रभक्ती यांची कुठे गेली होती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटातील तेव्हाचे आरोपी आणि आताचे दोषी संजय दत्त यांना मोकळं सोडलं पाहिजे अशी सार्वजनिक भूमिका घेताना पाक विरोधी आपली राष्ट्रभक्ती यांची कुठे गेली होती?